नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर हे मी आलोय मुरगुड या ठिकाणी। माझ्या मागे हे मंदिर आहे, तर हे महादेव मंदिर आहे। तर याचा आता आपण शूट करूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारची मंदिर मी चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर आणत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे येण्याचा मार्ग मुरगुडमध्ये आल्यानंतर चिमगाव रोडला जात असताना आपल्याला मुरगुड सोडल्यानंतर खाली तिथून एक वळसा लागतो। तिथून आत आल्यानंतर आपल्याला इकडे दोन मंदिरं बघायला मिळतात। त्यातलं एक आहे महादेव मंदिर। व्हिडिओला आता सुरुवात करूया। मंदिराचा परिसर छोटा आहे, आजूबाजूला शेती आहे आणि इकडे समोर रस्ता आहे। असं समोर रस्ता आहे, त्या रस्त्याला लगतच हे मंदिर आहे। इकडे आल्यानंतर आपल्याला कासवाचं शिल्प दिसते आणि इकडे बघू शकता तुम्ही सूर्यकिरण कशी समोर त्यावरती पडलेले आहेत। त्यानंतर समोर आपल्याला नंदी इथं नंदी दिसतो, छोटा पण सुबक आकार असलेला। त्यावरती एक छोटे फूल आणि बेलपत्र वाहिलेलं आहे। तर तुम्ही इकडे समोर बघू शकता, हे मुख्य द्वार आहे आणि मुख्य द्वाराच्या वरच्या बाजूला गणेशाची मूर्ती दिसते। अतिशय सुंदर आहे। आतमध्ये आपण बघू शकतो मंदिराचा गाभारा आणि आपला गर्भगृह लहान स्वरूपाचा आहे। महादेवांचे दर्शन घेऊ शकता। समोर आपल्याला इकडे त्रिशूल दिसते आणि सुंदर असं हे छोटंसं मंदिर आहे। तर मंदिराचा परिसर आपल्याला मंदिराची मागची बाजू आपल्याला काय पाहता येणार नाही, कारण इतकंच छोटंसं मंदिर आहे, पण मंदिर सुंदर आहे। तुम्ही बघू शकता पिंड दिसते। तर हा होता या मंदिराचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। तुमच्या भागात जर अशी छोटी मंदिरं असतील किंवा मोठे असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा। आपण त्यांना भेट देऊ आणि जगासमोर आणण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।